नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीचा भूमितीचा जो काही पेपर तुमचा होणार आहे 15 मार्चला, तर त्या पेपरविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मित्रांनो, आजच तुमचा गणिताचा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे. अल्जेब्रा 1 पार्ट 1 हा पेपर तुमचा आज झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तो त्या ठिकाणी लिहिला असेल. आता दुसरा पेपर आहे तुमचा भूमितीचा आणि हा पेपरसुद्धा मित्रांनो तेवढाच महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो. तर बघा, ह्या पेपरची संपूर्ण तयारी आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. जर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला तर पेपरमध्ये 40 पैकी 40 गुण मिळवू शकतात. ठीक आहे. तर आता कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे, काय काय या ठिकाणी सांगितलं जात आहे, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाणार आहे. तर बघा, 10वीचा जो काही भूमितीचा पेपर आहे तो 15 मार्चला त्या ठिकाणी होणार आहे. त्या पेपरविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, तुम्हाला कोणते प्रश्न येणार आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जे विद्यार्थी 10वीचा पेपर देत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी 10वीचा पेपर देत आहे म्हणून लिहून पाठवायचं आहे. मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला जो काही अपडेट आहे ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जात असतात तुमच्या रिझल्ट संदर्भात, आणि तुम्हाला 10वीच्या पेपर संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जात आहेत. भरपूर विद्यार्थी होते मागच्या वर्षी, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला स्कोर त्या ठिकाणी केला आणि चांगलं करिअर तुमचं घडवलेलं आहे. तर ही बोर्डाची परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. तर बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. त्याचबरोबर जर तुम्ही 10वीचा पेपर देत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं आहे. तर बघा, 15 मार्चचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत भूमितीच्या पेपर संदर्भात. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 15 मार्चला जो पेपर द्यायचा आहे तो भूमितीचा पेपर आहे. पेपर सेकंड तो असणार आहे गणिताचा. तर यामध्ये बघा, अपडेटेड फॉर्मॅट जो आहे तो आपण ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बोर्ड क्वेश्चन पेपरच्या संदर्भात तुम्हाला बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए असणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला 4 गुणांसाठीचा हा प्रश्न विचारला जाणार आहे. ह्यामध्ये बघा, तुम्हाला 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स त्या ठिकाणी असतील. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 4 अल्टरनेटिव्ह तुम्हाला आन्सर्स जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. फॉलोइंग जे काही सब क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील त्यामधून, आणि त्यापैकी तुम्हाला एक बरोबर उत्तर निवडायचं. म्हणजेच मित्रांनो, MCQ टाईप हे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर बघा, 4 क्वेश्चन्स असतील आणि त्यामध्ये तुम्हाला MCQ टाईप 4 ऑप्शन्ससुद्धा असतील, आणि त्यामधील तुम्हाला ऑप्शन A, B, C, D अशा पद्धतीने दिलं जाईल, आणि त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन्स निवडायचं आहे. 4ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क या ठिकाणी तुम्हाला असणार आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. क्वेश्चन नंबर 1 B मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, यामध्ये तुम्हाला 4 मार्कांसाठी हा प्रश्न तुम्हाला असणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 सब क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क्स तुम्हाला दिलेला असेल, आणि 4ही सब क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2A मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, कंप्लीट अँड राईट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर बघा, ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 4 मार्कांसाठीचा हा प्रश्न असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, 3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेले असतील, आणि त्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, इन दिस क्वेश्चन 3 ॲक्टिव्हिटीज ऑफ 2 मार्क्स इच विल बी गिवन. म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क्स तुम्हाला असणार आहेत, आणि असा हा 4 मार्कांचा क्वेश्चन नंबर 2A तुम्हाला असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स तुम्हाला दिले जातील. 3 क्वेश्चन तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असतील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जे येत असतील ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, यामध्ये तुम्हाला सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 8 मार्कांचा हा प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील प्रश्नपत्रिकेत, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 5 सब क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच विल बी आस्क्ड. स्टुडंट शुड सॉल्व एनी 4 ऑफ देम. आन्सर विथ सोल्युशन्स आर एक्सपेक्टेड. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सोल्युशन जे आहे ते एक्सपेक्टेड आहे. सोल्युशन्स तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन करून दाखवायचं आणि आन्सरपर्यंत जायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. 4 सोडवायचे आहेत, 5 तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, कंप्लीट अँड राईट एनी 1 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर बघा, एकच प्रश्न असणार आहे तुम्हाला सोडवायचा. 3 मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे, आणि हा एक प्रश्न 3 मार्कांसाठीचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 3A मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3B मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 3 मार्कांसाठी असणार आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा,
In this question, 4 sub-questions of 3 marks each will be asked. Student should solve any 2 of them. The theorems may be asked in this question. Answers विथ सोल्युशन्स आर एक्सपेक्टेड. तर यामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर बघा 4 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 4 तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि यामध्ये थेरम्ससुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतं. जसं पायथागोरस थेरम आहे, त्यानंतर अजून बरेच प्रमेय आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स आहे. म्हणजेच एका प्रश्नाला 4 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. सर्वात मोठा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. इन दिस क्वेश्चन 3 सब क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. तुम्हाला जे येत असतील ते 2 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. स्टुडंट शुड सॉल्व एनी 2 ऑफ देम. दिस क्वेश्चन्स मे बी चॅलेंजिंग. दिस क्वेश्चन्स विल नॉट बी फ्रॉम द टेक्स्टबुक बट बेस्ड ऑन द सिलेबस. तर बघा हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला टेक्स्टबुकमधून नसतील, परंतु तुमचा जो काही सिलेबस आहे त्यावरच आधारित हे प्रश्न तुम्हाला असतील. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा 3 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील, त्यामध्ये तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स दिले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 4. त्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये जर आपण पाहिलं तर बघा सॉल्व एनी 1 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर बघा ह्यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन्स दिलेले असतील. प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. 3 गुणांसाठीचा एक प्रश्न तुम्हाला हा असणार आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर बघा आन्सर विथ सोल्युशन्स आर एक्सपेक्टेड. यामध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर जे आहे ते सोल्युशनच्या द्वारे त्या ठिकाणी द्यायचे स्टेप बाय स्टेप. दिस क्वेश्चन्स मे बी ओपन एंडेड क्वेश्चन्स. दिस क्वेश्चन्स विल नॉट बी फ्रॉम द टेक्स्टबुक बट बेस्ड ऑन सिलेबस. तर बघा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या याच्यातनं विचारला जाणार नाही, परंतु तुमचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावरच तुम्हाला विचारला जाईल किंवा मग तुमच्या टेक्स्टबुकमधीलच ते प्रश्न असू शकतो. फक्त ज्या काही किमती आहेत, ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या डिफरंट त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण पेपर पॅटर्न जो आहे भूमितीचा तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर तुमची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो, म्हणजेच तुम्हाला एक लक्षात येऊन जाईल. तर पाहू शकता बघा प्रश्नपत्रिका हा अशा पद्धतीची तुम्हाला असणार आहे. 2 तासांचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका तुम्हाला असते. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या सुरुवातीला असतात. मराठीमधून तुम्ही पेपर देत असाल तर अशा पद्धतीने असेल आणि इंग्रजीमधून देत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या दिल्या जात असतात. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेले 4 प्रश्न तुम्हाला असतील. प्रश्न क्रमांक सब क्वेश्चन्स असतील 4. फर्स्ट सब क्वेश्चन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. यामध्ये तुम्हाला बघा 4 ऑप्शन्स आहेत ABCD. यापैकी कोणतंही जे काही बरोबर असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेत लिहायचे. 1 गुण या प्रश्नाला, 1 गुण या प्रश्नाला, 1 गुण या प्रश्नाला आणि 1 गुण या प्रश्नाला, असे 4 गुण तुम्हाला या प्रश्नासाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 1B मध्ये जर आपण पाहिले तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघा 4 प्रश्न पाहायला मिळत आहेत आणि 4ही प्रश्न तुम्हाला सोडवणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे क्वेश्चन क्रमांक 2A. यामध्ये बघा कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील, त्यापैकी कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, पाहू शकता. आणि ह्यामधून तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2B. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिले तर बघा तुम्हाला किती सब क्वेश्चन आहेत, 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. 5 तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जर आपण पाहिले तर कंप्लीट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर हा प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी असणार आहेत. यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 2 सब क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, त्यापैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे. 3 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच पूर्णच्या पूर्ण स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु तुमच्या जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या ठिकाणी असं नसू शकतं किंवा असं असू शकतं. फक्त तुम्हाला या ज्या काही किमती त्या फाइंड आउट करायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप लिहायचे. 3 गुणांसाठीचा हा प्रश्न तुम्हाला असणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर
पैकी मार्क्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. 40 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्ही या ठिकाणी मिळवू शकणार आहात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3B. यामध्ये जर आपण पाहिले तर कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 3 गुण दिले जाणार आहेत. म्हणजेच 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 4 प्रश्न दिले जातील. 4 प्रश्नांपैकी 3 तुम्हाला सोडवायचे 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 यामध्ये जर पाहिला तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एक प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. म्हणजेच एक सब क्वेश्चन तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो 5व्या क्रमांकाचा प्रश्न. यामध्ये तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. हे तुम्हाला टेक्स्टबुकमधून नसेल, पण तुमचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारित हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तर 2 सब क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी एक सब क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचं आहे आणि या सब क्वेश्चनसाठी 3 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्नसुद्धा पाहिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला परीक्षेत कोणते प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातील त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. संपूर्ण प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या प्रश्न तुम्हाला 100% विचारले जात असतात. तेच प्रश्न मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि महत्त्वाचं म्हणजे स्टडी करा. 15 तारखेला तुमचा पेपर आहे, तर त्या अगोदर व्यवस्थितरित्या पेपर पॅटर्न समजून घ्या. तुम्हाला संपूर्ण सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला कोणते प्रश्न येतील ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच तुम्हाला ते प्रश्न त्या ठिकाणी 100% येत असतात. अशा पद्धतीची क्वेश्चन बँकसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, अशी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. येणारे जे काही परीक्षा आहेत तुमच्या त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. सोबतच मित्रांनो, तुमचं जे काही रिझल्ट आहे त्या रिझल्ट संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केल्या जात असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.